तेलात बेसन टाकून तर पहा. पुढे जाऊन जो आपण पदार्थ तयार करणार आहोत ना, तर तो पाहून तुम्हीही म्हणाल, "अरे वाह! एवढ्या साध्या बेसनापासून इतकी भन्नाट गोष्ट तयार होते, की एकदा करून पाहिलं की घरच्यांची फर्माईश पुन्हा-पुन्हा येणार आणि बाहेरून आणायची गरजच पडणार नाही." पण नेमकं आज आपण काय तयार करणार आहोत, तर ते पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर सर्वात अगोदर मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी इतकं बेसन पीठ घालायचं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकंच पाणी घालायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि विस्करच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण गोटोळ्या मोडून घ्यायच्या आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. लगेच इकडं गॅस चालू करायचा. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 1.5 वाटी इतकी साखर घ्यायची आहे. 1 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या साखरेचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता बघा साखर विरघळलेली आहे आणि आता साखर विरघळली की तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, सतत आपल्याला हे पाक ढवळत राहायचं आहे चमच्याने आणि 2-3 वेळेस आपल्याला चेक करायचं आहे आणि चांगला असा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता इथं आपण सुरुवातीला चेक करूया. तर बघा एवढी म्हणजे एक तार अशी व्यवस्थित आलेली नाही. म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार झालेला नाही. तर परफेक्ट पाक कसा ओळखायचा तर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी दुसऱ्यांदा चेक करते. तरीसुद्धा आपला परफेक्ट पाक तयार झालेला नाही. तर आणखी आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला परत हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि आता इथं आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. म्हणजे एक तारी पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला पाक उतरून ठेवायचा आहे कढई बाजूला. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. लगेच आपल्याला गॅसवर दुसरी कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि जे आपण इकडं बेसन पीठ आपण जे भिजत घातलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. नंतर आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा इतकं जे आपण भाजीला तेल वापरतो तर ते तेल घालायचं आहे. विस्करने आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यातलं मी थोडंसं हे जे बॅटर आहे, तर एका वाटीमध्ये अगदी 1 कप इतकं थोडंसं काढून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यात थोडासा फूड कलर घालायचा आहे. आता इथं मी ऑरेंज कलर वापरते. तर तुम्हाला रेड कलर वापरायचा असेल किंवा दुसरा कोणता वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल. तर आता इथं आपल्याला एक झारे घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बुंदी बनवणार आहोत घरच्या घरी. तर एकदम बाजारात भेटते की नाही अगदी त्यापेक्षाही छान गोल गरगरीत अशी आणि टम्म अशी गोल-गोल बुंदी आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा आणि ती सुद्धा आपण कुठलाही साचा, मशीन न वापरता मी तुम्हाला घरच्या घरी झाऱ्याने बुंदी कशी गोल बनवायची तर सांगणार आहे. तेल कडकडीत गरम झालं का चेक करायचं. नंतर आपल्याला झाऱ्या घ्यायचा आहे आणि एखाद्या फुलपात्रामध्ये, वाटीमध्ये आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे आणि झाऱ्या तेलावरती धरायचं आहे तेलामध्ये असा वरती आणि झाऱ्यामध्ये हे बॅटर थोडं-थोडं ओतायचं आहे आणि झाऱ्या असा गोल हलवायचा आहे. म्हणजे त्यातून गोल-गोल बुंदी अशी तेलामध्ये पडते आणि पडली की लगेच ती तळून काय होते वरती येते. तर इथं पाहू शकतात एकदम अशी गोल दाणेदार अशी गोल-गोल अशी बुंदी आपली तेलामध्ये तळत आहे. आता काय करायचं तेलामध्ये बुंदी पाडली की लगेच आपल्याला झाऱ्याने हलवायची घाई करायची नाही. मग काही सेकंद थांबायचं आहे आणि चांगली अशी आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे. आता बघा बुंदी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, की काय गोल गरगरीत अशी दाणेदार अशी एकसारखी बुंदी पडलेली आहे. कुठलाही साचा, मशीन न वापरता, कुठलीही झंझट न करता घरच्या घरी बघा झाऱ्याच्या साहाय्याने आपण ही बुंदी बनवलेली आहे. एक बॅच तळून झालेली आहे. ती आपल्याला तळलेली एका ताटामध्ये काढून घ्यायची. परत आपल्याला दुसरी बॅच पण मी तुम्हाला बनवून दाखवते. आणि जर तुम्हाला हे जर बॅटर थोडंसं पातळ जर वाटलं ना, तर मग ती बुंदी जी आहे ना, ती एकदम अशी गोल गरगरीत पडत नाही. ती अशी विरघळल्यासारखी होते. तर काय करायचं मग त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आणि थोडंसं मिश्रण जरा हे बॅटर आहे ना, थोडंसं घट्ट करायचं. जास्त घट्ट पण नका. जास्त जर घट्ट केलं ना, तर झाऱ्यातून बुंदी खाली पडणार नाही आणि जास्त पातळ जर केलं ना, तर गोल गरगरीत अशी बुंदी पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मिश्रण हे परफेक्ट पाहिजे आहे. तर त्यामुळेच बुंदी ही आपली गोल गरगरीत येणार आहे. आता सेम पद्धतीने राहिलेली बुंदी आपल्याला सर्व तळून घ्यायची आहे. तर फक्त तळताना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. थोडीशी अशी
कुरकुरीत होईपर्यंत. तर बघा दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे. आता सर्व बघा बुंदी एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे. आता शेवटची बॅच आहे ही. आणि नंतर ही आता मी 2 रंगामध्ये बुंदी केलेली आहे. तर पिवळ्या आणि ऑरेंज कलरच्या. तर सेम पद्धतीने आपल्याला या ऑरेंज कलरची पण बुंदी बनवून घ्यायची आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात तर पटकन एक लाईक करा पाहू. आणि आपल्या कीर्तीच रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ना, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला समजेल की आपले कीर्तीच रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि पोहोचलेले आहेत. आणि इथं बघा आपली पूर्ण बुंदी बनवून तयार झालेली आहे, म्हणजे तळून झालेली आहे. तर इथं एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे घेतलेली आहे. आणि ती सर्व आपल्याला दोन्ही कलरची बुंदी मिक्स करून घ्यायची आहे. बघा गोल गरगरीत अशी आपली एकदम छान बुंदी झालेली आहे. आता इकडं पाक पण बघा बऱ्यापैकी थंड झालेला आहे, म्हणजे कोमट आहे. आता या पाकामध्ये आपल्याला ही बुंदी काय करायची आहे, पाकामध्ये घालायची आहे, चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स करून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला ही 2 तासासाठी किंवा 1.5 तास ठेवली ना तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर 1-1.5 तास ठेवली ना तरी सुद्धा चालेल. आणि जास्त वेळ असेल 2 तास ठेवली ना तरी सुद्धा चालेल. याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 तासासाठी ही पाकामध्ये ठेवायची आहे. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि WhatsAppला हाय पाठवायचं आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. आता बघा 2 तास झालेले आहेत आणि 2 तासानंतर आपण बुंदी पाहूयात. एकदम बघा मोकळी सुटसुटीत अशी मस्त अशी गोड बुंदी आपली इथं बनवून तयार झालेली आहे. अजिबात पाक शिल्लक राहिलेला नाही. पूर्ण पाक हा बुंदीने शोषून घेतलेला आहे आणि परफेक्ट पाक झालेला आहे, म्हणजे शिल्लक राहिला नाही किंवा जास्तीचा राहिला नाही. एकदम पूर्ण पाक हा बुंदीने शोषून घेतलेला आहे आणि मस्त अशी बुंदी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की या पद्धतीने बुंदी बनवून बघा. अधूनमधून काय होतं, कधी गोड खावंसं वाटतं, गोड खाण्याची इच्छा होते, तर तेव्हा काय करायचं, पटकन बेसन पीठ घ्यायचं आणि तुम्ही या पद्धतीने बुंदी बनवून खायची आणि घरातल्यांनाही सर्वांना बुंदी खाऊ घालायची. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही बनवलेली बुंदी कशी झाली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे. कारण अशा साध्या सोप्या झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे, म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.